राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गाच्या वेळेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। आणि हा आरोप करताना दानवेंच्या निशाण्यावरती आले आहेत शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे। भुमरेंचा ड्रायव्हर जावेद रसूल शेखच्या नावे हिबानामा अर्थात बक्षीस पात्र करत 1150 कोटींचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। महत्त्वाची बाब म्हणजे भुमरेंच्या ड्रायव्हरचा जन्म हा 1985 सालचा असून समृद्धीसाठी गेलेल्या 23 एकर 9 गुंठे जमिनीला हिबानामा 1971 साली कसा काय झाला असा सवाल भुमरेंनी उपस्थित केलाय। महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा सरकारने समृद्धीसाठी ही 23 एकर जमीन अधिग्रहणाचे आदेश दिले तेव्हा कुणीही कायदेशीर वारसदार नव्हता। मात्र जेव्हा सरकारने त्या 23 एकर जमिनीची 1150 कोटी किंमत ठरवली यानंतर अचानक भुमरेंचा ड्रायव्हर मालक म्हणून पुढे आला आणि पैशांची मागणी करू लागला असा दावा देखील अंबादास दानवेंनी केला आहे। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा एक हिबानामा समोर आणलेला आहे। हिबानामा म्हणजे बक्षीसपत्र। ते नेमकं कुणाचं आहे, त्याच्यावर त्यांचे काय आक्षेप आहेत, त्यात कशा पद्धतीनं घोटाळा केला गेलाय का, नेमकं त्यांना काय म्हणायचंय ते जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत। कुठला हा हिबानामा आहे, कुणाचा आहे आणि त्यामध्ये गैर काय आहे असं तुम्हाला वाटतं? एक जमीन आहे संभाजीनगरच्या जवळ जटवाडा गावामध्ये। ही जमीन आत्ता ॲक्विजिशनचा मोबदला आहे त्याच्यासाठी अर्ज आलेला आहे। बरं, हा अर्ज कसा आलेला आहे की एका व्यक्तीने, त्याचं नाव आहे जावेद रसूल शेख, ह्या सगळ्या लोकांनी, मालकांनी, जे मूळ मालक होते यांनी किंवा ताबेदार होते यांनी हिबानामा करून दिलेला आहे। हा हिबानामा ज्याच्या नावावर करून दिला त्याचा जन्म 1985चा आहे। त्याचं मला आधार कार्ड सापडलं, मी काढलं तर याच्यामध्ये त्याचं आधार कार्ड 1985चा जन्म आहे आणि त्याचा हिबानामा 1971चा आहे। आता तब्बल हा मोबदला बनतो 1,500 कोटी रुपये जवळपास। काय याच्यात रक्कम लिहिलेली आहे 1150 कोटी रुपये। मला सांगा, 1985ला जन्मलेल्या माणसाचा 1971ला हिबानामा होतो का? एक हिबानामा म्हणजे हिंदूंच्या ह्याच्यामध्ये बक्षीस म्हणा किंवा गिफ्ट म्हणता येईल। हा हिबानामा खरं तर नात्याच्या रक्ताच्या नात्यातच होत असतो, धर्मसुद्धा याच्याशी काही संबंध नाही। पण एक हिंदू असणारी व्यक्ती मुस्लिमाला हिबानामा करून देते आणि त्याचा सगळा प्रस्ताव बनवला गेलेला आहे महसूल विभागाकडून। हा जावेद रसूल नावाचा व्यक्ती, याच्या नावावर असाच एक हिबानामा 6 महिन्यापूर्वी आलेला होता। संभाजीनगर कालडा कॉर्नरचे जवळपास 150 कोटी रुपयाची जमीन होती। तो हिबानामा आणि तो जावेद, त्यावेळेस कळालं की हा संदीपान भुमरे जे खासदार आहेत शिंदे गटाचे, त्यांचा तो चालक आहे। आता ठीक आहे, यांनी हात वर केले, माझ्याशी संबंध नाही, त्याला वाऱ्यावर सोडलं असेल, पण हा हिबानामा त्या व्यक्तीनं, याचा अर्थ याच्या मागचा बोलविता धनी करता करविता कोण, हा माझ्या मनातला प्रश्न आहे, म्हणून हा विषय समोर आला। हे होते अंबादास दानवे आणि त्यांनी पुन्हा एकदा संदीपान भुमरे यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यावरती गंभीर आरोप केला आणि या पाठीमागे संदीपान भुमरे आहेत असं देखील म्हटलं आहे। आणि हिबानामा करून ती जमीन समृद्धी महामार्गामध्ये गेली आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती मोबदला उचलला गेल्याचं देखील त्यांचा आरोप आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंगळे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। तर संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद रसूल शेख याच्या नावानं हा हिबानामा म्हणजेच बक्षीस पात्र ही जमीन करण्यात आलेली आहे। 1150 कोटी रुपयांचा हा घोटाळा केल्याचा खळबळजनक असा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे। एक महत्त्वाचा सवाल त्यांनी या मुद्द्यावरून विचारलेला आहे की भुमरेंचा जो ड्रायव्हर आहे त्याचा जन्म 1985चा आहे, मग हा हिबानामा 1971 मध्ये कसा काय करण्यात आला असा सवाल देखील त्यांनी विचारलेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे सरकारनं समृद्धीसाठी 23 एकर जमिनीच्या अधिग्रहणाचे आदेश दिलेले होते, त्यावेळेला कुणीही कायदेशीर असा वारसदार समोर आलेला नाही। मात्र जेव्हा सरकारनं या जमिनीची जी किंमत आहे ती ठरवली 1150 कोटी आणि त्यानंतर अचानकपणे भुमरेंचा ड्रायव्हर हा मालक म्हणून पुढे आलेला होता।
तर शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे आपल्या सोबत आहेत, ज्यांच्यावरती हे आरोप एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.